मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसलाय। मध्य रेल्वेकडील ठाणे ते सीएसएमटी गाड्या पुढच्या सूचनेपर्यंत बंद असणार आहेत। जलद आणि धीम्या मार्गावरच्या गाड्या फक्त ठाण्यापर्यंत धावतील। डोंबिवली स्टेशनवर याबाबत उद्घोषणा केली जाते। ठाणे ते सीएसएमटी पर्यंतची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे। रेल्वे रुळांवर पाणी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। भारती, रेल्वे वाहतुकीवर कसा पावसाचा परिणाम झालाय, कशा पद्धतीने कोणकोणत्या ठिकाणी ट्रेन बंद करण्यात आल्यात, कोणकोणत्या ट्रेन सुरळीत सुरू आहेत, सविस्तर जाणून घ्यायचंय। प्रज्ञा, खरं तर आता अगदी माहिती द्यायची झाली तर एवढीच माहिती आपण देऊ शकतो की फक्त वेस्टर्न रेल्वे सुरू आहे। बाकी दोन्ही जे मार्ग आहेत, हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वे, ते बंद झालेले आहेत। एकीकडे ट्रेन्स काही ठिकाणी काही स्टेशन्सवर चालताना दिसतात, त्यामुळे असं वाटू शकतं की ट्रेन सुरू आहेत, पण असं नाहीये। आता तर उद्घोषणा व्हायला लागलेल्या आहे की ठाणे ते सीएसटी ट्रेनची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। तोच प्रकार हार्बरवर दिसतोय। काही ट्रॅक्सवर अगदी कुर्ल्यापर्यंत ट्रॅक्सवर पाणी आल्यामुळे अनेक स्टेशन्सवर आपल्याला वेगवेगळ्या लोकल्स खोळंबलेल्या दिसतात आहे। त्यामुळे या क्षणाची जर अपडेट द्यायची झाली तर हार्बरही खोळंबलेली आहे आणि मध्य रेल्वेही खोळंबलेली आहे। त्यामुळे आज अर्थात सुट्ट्या आहेत, लोकांना ऑफिसेसला सुट्ट्या दिलेल्या आहेत, शाळा कॉलेजेसला, त्यामुळे तेवढा त्रास कमी आहे। मात्र जे इमर्जन्सी सर्व्हिसेसचे लोक आहेत त्यांना मात्र नक्कीच त्रास होतोय। भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।